नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत. मी पायल सूर्यवंशी. आज तुम्हाला आपले तलाठीची जी आपली बॅच आहे, जी आपण लॉन्च केलेली, त्यामध्ये PYQ सिरीज आपण सुरू करतोय. त्यामध्ये आतापर्यंत जे तलाठीचे जे काही पेपर झालेत आपले, तर त्यातले आपण पॉलिटीचे क्वेश्चन्स आज इथे डिस्कस करणार आहोत. त्यापैकी काही मग आपण सुरू करूया. आता बघा, पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय ही जी संकल्पना आहे बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घेणं इथे फार गरजेचं आहे की न्यायाची संकल्पनेबद्दल बोलतायत ते, की न्याय म्हणजे काय ते. न्याय या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? कुठे? ते प्रस्तावनेत. आता आपला जो सारनामा जो आहे तो आपल्याला जवळपास पाठ असणंच गरजेचं आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. आता आपले हे जे पहिले 3 ऑप्शन आहेत बघा, सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. प्रश्न काय? न्याय या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? मग समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय जी आहे, तर मग उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 4, आर्थिक न्यायाची संकल्पना. मग त्यामध्ये बाकीचे जे 3 न्यायाच्या ज्या संकल्पना आहे, आर्थिक तर आहेच, पण दुसरा आहे बघा सामाजिक, त्यानंतर आहे बघा राजकीय न्याय, आणि तिसरा आहे आर्थिक न्याय. ह्या 3 न्यायाबद्दल आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्या 3 न्यायाची जी संकल्पना आहे ती प्रस्तावनेसोबतच अजून एका ठिकाणी आपल्याला ती मिळते, ती म्हणजे आपले DPSP जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत आपले, तिथे आपल्याला ही मिळते. आणि त्यामध्ये बघा, सार्वभौमत्व, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. आपण सार्वभौम आहोत, आपल्या देशावर कोणतेही बाह्य नियंत्रण नाहीये. त्यानंतर बघा समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, हे 2 शब्द जर आपण बघायला गेले तर 42nd जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे, जी घटना दुरुस्ती आहे 42वी, त्याच्यानुसार आपण तो आपल्या प्रस्तावनेमध्ये ऍड केलेला आहे, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष. आपण धर्मनिरपेक्ष, आपला कोणताही एक स्पेसिफिक धर्म नाही आहे भारताचा. आपण कोणत्याही एका धर्माला प्रिव्हिलेज देत नाही, विशेषाधिकार देत नाहीयेत. सर्व धर्म हे समान आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण समाजवाद, मग कोणता? तर लोकशाही समाजवाद आपल्या देशामध्ये अवेलेबल आहे. तर मग ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 राहील, आर्थिक न्याय. पुढचा प्रश्न बघूया आपण. त्यामध्ये बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाहीत? ते हा शब्द इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की नाहीत, संबंधित आहे आणि नाहीत हे लक्षात. करेक्ट विचारलंय की इनकरेक्ट विचारलंय हे इथे आपण नीट बघणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये बघा की शोषणाविरुद्धचा अधिकार, आता आपले जे फंडामेंटल राईट्स जे आहे आपले 12 ते 35 मध्ये, तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. तर त्यापैकीच एक आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. त्यामध्ये बघा 23-24. आता आपल्याला कलम 23 मध्ये काय सांगते आणि 24 मध्ये काय सांगतात? दोघांमध्ये आहे आपल्याला की बाल कामगार जे आहे 14 वर्षाच्या खालील कामगारांना धोकादायक ठिकाणी काम करण्यावर बंदी आहे, पेटबिगारीची प्रथा आहे, अवैध व्यापार वगैरे आहे. मग हे काय की शोषण करू शकता एका मनुष्याचं ते, मग ते अधिकार आपल्याला कुठे मिळतात? 23 आणि 24 मध्ये. त्यानंतर आहे बघा अनुच्छेद 25 आणि 26, हे आपल्या धार्मिक स्वातंत्र्याशी रिलेटेड आहे. 25वा जर आपण आर्टिकल बघितलं तर आपल्या सतसत विवेक बुद्धीने आपण धर्माचं आचरण करायचं, पालन करायचं, प्रचार प्रसार आपण करू शकतो. की म्हणजे आपल्या धर्माचे आचरण केल्याने असेल किंवा आपल्याला पालन केल्याने इतर कोणाला त्याचा त्रास होणं गरजेचं नाही, त्याला त्रास नाही झाला पाहिजे, अशी सतसत विवेक बुद्धी वापरून आपण धर्माचं आचरण केलं पाहिजे, हे आपल्याला 25-26 सांगतात. त्यानंतर आहे बघा 29 आणि 30, बरोबर. मग हे काय की जे आपले मायनॉरिटीज जे आहे, अल्पसंख्याक जे आहेत, त्यांच्या विशेष अधिकारांसाठी बोलतात. मग आपला प्रश्न काय? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाहीत? तर 23-24 हे संबंधित आहेत आपले. मग संबंधित कोणते नाहीत? तर 25-26, 29-30, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3. पर्याय क्रमांक 2 आणि 3 आपल्याला कुठे मिळतात? इथे फक्त 2 आणि 3. आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 राहील ह्या प्रश्नाचं. त्यामध्ये बघा, एप्रिल 2023 मध्ये भारतातील कोणत्या उच्च न्यायालयात प्रतिस्थापित सरोगेट पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत असलेल्या जोडप्यांना मदत म्हणून तिहेरी चाचण्या, ट्रिपल टेस्ट विकसित केलेल्या आहेत? पहिलं ऑप्शन आहे बघा मुंबई उच्च न्यायालय, दुसरं दिल्ली उच्च न्यायालय, तिसरं मद्रास उच्च न्यायालय, चौथं कर्नाटक उच्च न्यायालय. आता याचं उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 4, कर्नाटक उच्च न्यायालय. तर इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सरोगेट मदर जे आहे ते, की सरोगेसी पद्धतीने आपण मूल कसं जन्माला घातलं जातं, की
काही आपल्या ज्या नैसर्गिक पद्धतीने जर कोणाला मूल होत नसेल तर मग त्यावेळी आपण सरोगेसीचा उपयोग IVF वगैरे जे आहे त्याचा आपण वापर करतोय आणि त्यामुळे मग ते मूल जन्माला येते त्यामध्ये. तर त्यामध्ये काय करतं की पुरुषाचं जे स्पर्म आहे ते आपण एका ज्या मातेला बाळ होऊ शकत नाही तर दुसरी जी सरोगेट मदर असेल त्यांच्या वोममध्ये त्यांच्या गर्भामध्ये ते आपण पाठवतोय आणि त्यानंतर मग आपण जायगोट तयार करतोय आणि ते सरोगेट मदर मग ते एक भाडोत्री मातृत्व म्हणून आपण त्याला ओळखतो. त्यामध्ये बऱ्याच जणांना काही कायदेशीर अडचणी वगैरे येत होत्या तर त्यावर पर्याय म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे की तिहेरी चाचण्या ट्रिपल टेस्ट ज्या आहेत त्या विकसित केल्या जाव्यात. त्यानंतर आहे बघा भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. आता इथे कोणाला माहिती आयुक्त जे आहेत भारताचे मुख्य त्यांच्याविषयी इथे बोललेलं आहे. तर त्यामध्ये बघा पहिलं आहे वाक्य मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही. आता प्रश्न काय आपला की विधाने कोणकोणती बरोबर आहे. पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. आता बऱ्याच ठिकाणी बघा की आपले जे कॉन्स्टिट्यूशन आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल ज्या काही बॉडीज आहेत बघा ज्या संवैधानिक संस्था आहेत वैधानिक संस्था त्यांचे जे मुख्य आहेत त्याचे जे मुख्य अधिकारी वगैरे जे आहेत आपले तर काहींची पुनर्नियुक्ती होऊ शकते काहींची पुनर्नियुक्ती नाही होऊ शकते. काहींचा वयाचा क्रायटेरिया असतो काहींना 5 वर्षांची सर्व्हिस असते काहींना 3 वर्षांची सर्व्हिस असते काहींना 6 वर्षांची सर्व्हिस असते. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे लक्षात घेणं गरजेचे आहेत. आणि ह्या PYQ सिरीज मधनं आपल्याला हे लक्षात घ्यायचं की आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात फ्रेमवर्क कसं होऊ शकतोय प्रश्न तर त्या बेसिसवर आहे की भारताचा मुख्य माहिती आयुक्त आता त्यांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकत नाही तर मग आपल्याला हा पर्याय चुकतोय. पहिला पर्याय आपला चूक आहे. दुसरे बघा वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही हे स्टेटमेंट मात्र आपलं इथं योग्य आहे. त्यांचा कार्यकाळ जर बघायला गेला आपण 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे या दोघांपैकी कोणतंही जे लवकर पूर्ण होईल त्या पदावर ते जातात आणि त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकत नाही पुन्हा त्याच पदावर हा इथे छोटासा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मग त्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 3 फक्त दुसरं विधान जे आहे कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही हे विधान आपलं इथे बरोबर असेल. त्यानंतर आहे बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्यघटनेच्या प्रारंभी नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहेत. पहिला पर्याय बघा अनुच्छेद 6 दुसरा अनुच्छेद 5 तिसरा अनुच्छेद 7 चौथा अनुच्छेद 8. आता याचा पर्याय क्रमांक 5 हे उत्तर आहे बघा मुख्य. आता नागरिकत्वाचा अधिकार जर आपण बघायला गेलो आपल्या संविधानातील भाग 2 जो आहे तो आपल्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. त्याच्याशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्यामध्ये कलम क्रमांक आपला 5 ते 11 यामध्ये आपल्याला नागरिकत्वाशी संबंधित ज्या काही आपल्या अडचणी असतील ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या सगळ्या तरतुदी यामध्ये आपल्याला इन्क्लूड केलेल्या आहेत. तर त्यामध्ये काय की नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी संदर्भात आहे कशाच्या की राज्यघटनेच्या प्रारंभीच्या. आता 5 ते 11 मध्ये पहिलेच कलम जे आहे की ते नागरिकत्व कोणाला भेटेल काय भेटेल ते सांगते. मग आपला प्रश्न काय विचारतं की प्रारंभीचं काय तर मग उत्तर काय राहील पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 5. तर त्यामध्ये 6 मध्ये काय मग 7 मध्ये काय आणि 8 मध्ये काय हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर 6 मध्ये काय तर भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेले पाकिस्तानमधून आलेले जे नागरिक आहेत तर त्यांना नागरिकत्व कशा कशा पद्धतीने येईल त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय असतील ते आपल्याला 6 मध्ये दिले. मग 7 मध्ये भारतातनं काही पाकिस्तानमध्ये पण स्थलांतरित झालेले नागरिक आहेत मग त्यांच्या नागरिकत्वाशी संबंधित ज्या काही अडीअडचणी असतील त्यावर मग आपल्याला अनुच्छेद 7 सांगते आणि अनुच्छेद 8 जे आहेत तेही आपल्याला अशाच पद्धतीने गोष्टी सांगते की भारताबाहेर राहणारे जे नागरिक आहेत ज्यांना आपण NRIs वगैरे म्हणतो की जे मूळतः भारतीय वंशाचे आहेत पण भारतात ते वास्तव्याला नाहीयेत मग अशा नागरिकांबद्दल काय तरतुदी राहील हे आपल्याला अनुच्छेद 8 मध्ये दिसतील. हे बघा आपली जी डायरेक्शन अकॅडमी तलाठी भरतीची 2025 ची बॅच आहे की जी आपल्याला त्याची मूळ प्राइस जर आपण बघितलं तर 1499 रुपये आहे पण आता सध्या डिस्काउंट प्राइस वरती आपल्याला मात्र 999 रुपयामध्ये अवेलेबल केलेली आहे जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याला आहेत आणि त्यामध्ये मग आपले इंग्लिश ग्रामर असेल मराठी व्याकरणे गणित बुद्धिमत्ता आणि GK GS जे आहेत हे सर्व विषय तुम्हाला शिकवले जातील आणि ही 1 वर्षाची आपली बॅच आहे आणि त्याच्यामध्ये टार्गेटेड नोट्स वगैरे ज्या PDF आहेत त्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील वेळोवेळी. जसे आता आपण सध्या जे PYQ जे सिरीज अनालाइज करतो तशा सिरीज ज्या आहेत बाकीच्या विषयांच्या त्या पण तुम्हाला वेळोवेळी त्या
मिळतील आणि त्याच्या ज्या नोट्स वगैरे आहेत त्या तुम्हाला ऍपवर ऍक्सेस घेतल्यावर मिळतील. आपण पुढचे प्रश्न बघूयात आता. त्यामध्ये बघा की केंद्रीय माहिती आयुक्तांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात? पहिला पर्याय बघा भारताचे सरन्यायाधीश, दुसरे लोकसभेचे अध्यक्ष, तिसरं भारताचे राष्ट्रपती आणि चौथा पर्याय पंतप्रधान. आता ह्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान, की आपले जे पीएम जे आहेत ते ह्याचे अध्यक्ष असतात. मग त्यामध्ये बाकीचे मेंबर कोण असतात? मग पहिलं जर बघायला गेलं तर पीएम पंतप्रधान जे आहेत आपले ते, आणि त्यानंतर जर बघितलं आपण दुसरे तर लोकसभेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत बघा, आता विरोधी पक्ष जर पक्ष नेते जर अवेलेबल नसतील तर त्यांना पर्याय म्हणून इथे एक तरतूद आहे की सर्वात जास्त मत असलेला जो विरोधी पक्ष आहे त्याचा जो नेता निवडलेला असेल तो नेता म्हणून इथे पंतप्रधानांसोबत इथे काम करेल. आणि तिसरा एक आहे एक कॅबिनेट मंत्री राहतो बघा सोबत, ज्याला पण जे आपले पीएम आहेत ते ठरवतील की कोणता कॅबिनेट मंत्री त्यामध्ये घ्यायचा. मग ही 3 सदस्य समिती राहते की जी कोणाला निवडते? केंद्रीय माहिती आयुक्तांची निवड समितीमध्ये. मग त्यामध्ये अध्यक्ष पंतप्रधान असतात, दुसरे विरोधी पक्ष नेते असतात किंवा विरोधी पक्ष नेता जर तो जो कोटा आहे तो जर कधी कंप्लीट नसेल झाला तर मग सर्वात जास्त ज्याला मत मिळाले आहेत विरोधी पक्षाला त्या पक्षाचा जो मुख्य उमेदवार असेल तो, आणि त्याच्यानंतर एक कोणताही केंद्रीय मंत्री, ह्या तिघांची जी एक कमिटी बनते आणि त्या कमिटीचे जे सजेशन्स असतात त्यानुसार मग आपल्याला केंद्रीय माहिती आयुक्तांची निवड होताना इथे दिसते. त्यामध्ये बघा मूलभूत कर्तव्यांची संकल्पना ह्या देशांकडून घेण्यात आली. आता आपण आपले संविधान जे आहेत की वेगवेगळ्या राज्यघटना ज्या आहेत जगभरामधल्या त्याच्यातल्या काही तरतुदी आपण आपल्या संविधानामध्ये इन्क्लूड करून घेतल्या. त्यापैकीच एक आहे बघा मूलभूत कर्तव्यांची यादी, जी मूळतः संविधानामध्ये नव्हती. तर ती आपण कोणाकडून घेतली? पर्याय क्रमांक 1 जर्मनी, दुसरा पर्याय चीन, तिसरा दक्षिण आफ्रिका आणि चौथा पर्याय USSR म्हणजे आताचा रशिया. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 USSR. आता त्यामध्ये आपण एक बोलतो की मूलभूत कर्तव्यांची यादी जर बघायला गेली आपण, आपला जो संविधानाचा भाग जो आहे तो त्याच्यानंतर कलम 51A कशाचे संबंधित आहे हे आपल्याला लक्षात घेणं, आणि हे न्यायप्रविष्ट नाही आहेत. न्यायप्रविष्ट नाहीत. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची अपडेट आहे की स्वर्ण सिंग कमिटी जी आहे त्यांच्या शिफारसीनुसार आपण घटना दुरुस्ती करून 1976 मध्ये हे आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी आपण त्यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 11 मूलभूत कर्तव्य दिले आहेत की म्हणजे भारताची जी एकनिष्ठता राखणे असेल, एकात्मतेवर संरक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, राष्ट्रगीताचा आदर करणे, जे आपले राष्ट्रीय चिन्ह वगैरे आहेत त्यांचा सन्मान करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पुढचा प्रश्न बघूया. माहितीचा अधिकार कायदा 2005 हा कधीपासून अंमलात आला? त्यामध्ये आता असे जे प्रश्न येतात का इथे आपल्याला ऍक्युरेट माहिती माहित असणंच गरजेचे आहे, तरच आपले हे प्रश्न सुटू शकतात. अन्यथा आपल्याला हे प्रश्न सोडवणं फार अवघड जाईल, कारण की गेस वर्कने आपण बाकीचे हे जे जुने प्रश्न आहेत बघा इथे पण माहिती असणं ऍक्युरेट गरजेचं आहे. इथे आपण थोडं लॉजिक लावू शकतो की कोण असू शकतंय कोण नसू शकतंय, पण असे जे प्रश्न येतात की कधीपासून एखाद्या कायद्याची अंमलबजावणी झाली किंवा तो कायदा कधी आलाय हे आपल्याला ऍक्युरेट माहित असणं फार गरजेचं आहे. तर त्यामध्ये बघा पर्याय क्रमांक 1 12 सप्टेंबर 2005, दुसरा पर्याय आहे 12 ऑक्टोबर 2005, तिसरा पर्याय 12 डिसेंबर 2005 आणि चौथा पर्याय 12 नोव्हेंबर 2005. आता इथे बघा पर्याय बघा 12 तारीख आणि 2005 हे फार दिलेले आहेत सगळ्याच पर्यायांमध्ये. त्याचं कारण आहे कारण की उत्तर काय आपलं 12 ऑक्टोबर 2005 आहे. आपण पाठ करताना काय करतो बऱ्याच वेळा की एक डेट आहे ना ते थोडंफार वरवर बघून लक्षात घेऊन पुढे जातो, त्यावेळी कन्फ्युज होतं असे सगळे ऑप्शन्स आले. त्यामुळे ऍक्युरेट हे माहित असणं आपल्याला फार गरजेचं आहे. आता RTI ऍक्ट जो आहे माहितीचा अधिकार 2005 मध्ये आलेला आहे, आणि त्याची पार्श्वभूमी पण आहे आपल्याला वेगवेगळी. त्यातलं सगळ्यात पहिलं जर बघायला गेलं आपण उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटवर एक केस केली होती सरकारवर. तर त्या केसमध्ये 1976 मध्ये काय सांगितलं होतं की आपला जो संविधानातील कलम 19 आहे स्वातंत्र्याचे अधिकार, त्यामधलाच एक स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे
काय आपला माहितीचा अधिकार राहील? हे कोण सांगतंय आपल्याला? सुप्रीम कोर्ट सांगतंय. एससी सांगते आपलं, सुप्रीम कोर्ट सांगते. मग त्यावेळी कालांतराने एक गोष्ट जाणवते की सुप्रीम कोर्ट म्हणताय ना की माहितीचा अधिकार आहे, पण मग माहितीचा अधिकार आहे, माहिती असेल आपल्याला तरच आपण बोलू ना. बोलण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते बिना माहितीचं बोलणं तर मग मूर्खपणाच राहील. मग त्या बेसिसवर आपल्याला काय करतो की आपण माहितीचा अधिकार कायदा 2005 मध्ये करतो आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून त्याची अंमलबजावणी करतो. पण त्यामधून काही गोष्टी आपण वगळण्यात आलेल्या आहेत. मग त्या कोणत्या ह्या इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं जर काही असेल तर आपली आंतरराष्ट्रीय संबंधाशी संबंधित जर काही महत्वाच्या घडामोडी असतील की ज्या गोपनीय असू शकतात त्या आपण इथून वगळू शकतोय. त्याच्यानंतर जर आपल्या जे इंटेलिजन्स ब्युरो वगैरे असतात, आयबी वगैरे असतात, आर्मी नेव्ही एअरफोर्स असतात, अशा ज्या माहिती आहेत संरक्षणाशी संबंधित ज्या काही बातमी आहेत त्या त्यात नाही आहेत, त्या त्याच्यामध्ये आपण बाहेर केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर भारतीय एकता व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, एकात्मता धोक्यात येऊ शकते, अशी जर काही आरटीआय वगैरे फाईल केले जातील तर त्याबद्दल माहिती देणं न देणं हे आपलं सरकार टाळू शकतंय. ह्या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेच्या आहेत की त्याला अपवाद काय काय आहेत माहितीच्या अधिकाराला, की आरटीआय टाकला आणि सरसकट सगळीच माहिती मिळाली मला, असं होत नाहीत. काही गोपनीय गोष्टी ज्या आहेत आपल्या, एखादं न्यूक्लिअर टेस्ट करायचंय, काय करायचं, मग तशी माहिती तर आपल्याला नाही मिळणार ना. किंवा आता रिसेंटली निसर सॅटेलाइट जे लॉन्च केलं, आता इस्रो आणि नासा जेवढी माहिती देईल तेवढीच माहिती आपल्यापर्यंत राहील. आपण तिथे आरटीआय टाकून का नाही म्हणणार ना की मला त्या निसर सॅटेलाइटची पूर्णच माहिती द्या. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यातनं वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये बघा खालीलपैकी कोणते नागरिकत्वाचे उदाहरण नाही. मग पुन्हा बघा नागरिकत्वाचे प्रश्न आले, ते प्रश्न हे रिपीट होतात. माहितीचे अधिकार त्याचा प्रश्न रिपीट होताना दिसतो. प्लस त्याच्यानंतर जर माहिती आयुक्त जे आहे त्याच्यावरही आपण 2 प्रश्न बघितले. म्हणजे पीवायक्यू बंद शिकायचे की आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात. त्यामध्ये बघा सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार, इतर देशांमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार, बेरोजगारीचे लाभ गोळा करण्याचा अधिकार आणि मतदानाचा अधिकार. आता भारताचा नागरिक झालेला जो व्यक्ती आहे त्याला कोणकोणते अधिकार आहेत, मग ह्यापैकी कोणता अधिकार हे त्याच्या अधिकाराचं उदाहरण नाही. त्याचं उत्तर राहील बघा पर्याय क्रमांक 2, इतर देशांमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार. आपण काय एकेरी नागरिकत्व आहे, समजा माझं भारतीय नागरिकत्व आहे, मी XY दुसऱ्या देशात गेले आणि तिथे नागरिकत्व जर घेण्याचा प्रयत्न केला, तिथे अप्लाय केलं, तिथे माझं सगळं विजा वगैरे सगळं प्रोसेस झाली, तर मला भारताचं नागरिकत्व सोडावं लागेल. त्यावेळी मला त्या XYZ देशाचं नागरिकत्व मिळेल. त्या देशाचं नागरिकत्व मिळाल्यावर मग मी तिथे निवडणूक लढवणं हे बाकीच्या सगळ्या गोष्टी करेल. त्यामुळे ह्यात उदाहरण नाही मध्ये काय पर्याय क्रमांक 2, इतर देशांमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार भारतीय नागरिकांचा नाहीये. नागरिकांच्या अधिकारांमध्ये काय सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार, एखादं सार्वजनिक पद आहे म्हणजे पंतप्रधान घ्या, राष्ट्रपती घ्या, उपराष्ट्रपती किंवा एखादं सार्वजनिक पद दुसरं जे आहे मुख्यमंत्री वगैरे, फक्त एवढं लोकप्रतिनिधीच नाही, एखादं सरकारी पद जरी म्हटलं आपण नोकरीचं ते घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्याच्यानंतर बघा बेरोजगारीचे लाभ गोळा करण्याचा अधिकार, म्हणजे बेरोजगारी भत्ता वगैरे जे मिळतात बघा आपल्याला, ते घेण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना आहे. त्यानंतर मतदानाचा अधिकार, भारतीय नागरिक असले पाहिजे मी, तरच माझं वोटर आयडी बनेल आणि मी 18 वर्षानंतर वोट देऊ शकेल. हे काय की आपण भारताचे नागरिक आहोत म्हणून आपल्याला मिळालेले हे 3 अधिकार आहेत ना. दुसऱ्या देशाच्या व्यक्तीला थोडी आपल्याला हे अधिकार मिळणार आहे. हे इथं लक्षात घेणं गरजेचं. हे थोडंसं कॅल्क्युलेशननी पण हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ह्याच्यामध्ये एकदम आपल्याला माहिती असणंच गरजेचे राहील कन्फर्म असे नाही. तर काही प्रश्न हे आपण कॅल्क्युलेशननी सोडवू शकतोय सहज. काही प्रश्न आपल्याला ॲक्युरेट माहित असणंच गरजेचं. जसं की आता माहितीच्या अधिकाराची इम्प्लिमेंटची डेट विचारली, हे माहित असणंच अपेक्षित आहे आपल्याला. त्यानंतर बघा भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे पदापर्यंतच्या कालावधीसाठी पदभार धारण करतील. म्हणजे त्यांचा पदावधी काय राहील, किती टेन्युअर राहील त्यांचा. पर्याय क्रमांक 1 बघा, त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षे, त्याच्यानंतर त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 6 वर्षे, त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 3 वर्षे आणि पर्याय क्रमांक 4 आहे त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 4 वर्षे. आता हे जे आपले भारताचे मुख्य माहिती आयुक्त जे आहे, इन्फॉर्मेशन जे आहे ते, तर त्यामध्ये बघा 365 हा त्यांचा टेन्युअर आहे की वयाची 65 वर्षे किंवा पद जॉईन केल्याच्या 3 वर्ष, दोघांपैकी जे काही लवकर पूर्ण होईल त्यावर ते त्या पदावरून निघतील आणि त्यांची पुनर्नियुक्ती करता येत नाही. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 3 वर्षे. 365 हा त्यांचा क्रायटेरिया आहे. तर त्यामध्ये आता ह्याच्यातनं शिकण्यासारखं काय की बाकीचे जे संवैधानिक आणि वैधानिक संस्थांचे जे प्रमुख आहेत मग त्यांचे पात्रता कशा आहेत, मग काहींच्या बघा इथे पर्याय पण दिलेत बघा,
काही ठिकाणी 665 असतं, काही ठिकाणी 662 असतं वय, काही ठिकाणी 565 असतं. हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला माहित असणं इथे अपेक्षित आहे. त्यामध्ये बघा आपली जी तलाठी भरतीची बॅच जी आपण लॉन्च केलेली आहे ती मात्र 999 रुपयामध्ये आपण लॉन्च केली, जी आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे डायरेक्शन अकॅडमी सरळ सेवेची. त्यातनं तलाठी भरती सोबतच बाकीच्या पण ज्या काही सरळ सेवा आहेत का त्याचे पण ॲक्सेस तुम्हाला तिथे फीस पेड केल्यावर मिळेल. थँक्यू.